पुरंदरच्या तहात मुलांना 23 किल्ल्याने आसपासचा मुलूक दिल्यानंतर शिवरायांवर खूप मोठे संकट कोसळले. ज्यावेळेस आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली होती त्यावेळेस आदिलशहाच्या मागणीवरून महाराज त्याला 1 किल्ला द्यायला तयार नव्हते. इथं 23 किल्ले द्यावे लागले. हे किल्ले देताना महाराजांची मनस्थिती काय झाली असेल? तरी महाराज खचले नाहीत. त्यांनी मिर्झाला आदिलशाहीवर स्वारी करण्याचे सुचवले. यामागे काट्याने काटा निघावा, बहुतेक महाराजांचा असाच उद्देश असावा. मिर्झाही स्वारीला तयार झाला. पुरंदरच्या तहाने शिवाजीराजे मोगलांचे केवळ जहागीरदार बनले. संभाजीराजांना 5,000ची मनसब, 2 लाख रुपये बक्षीस, निशाण व नौबत घेण्याची परवानगी मिळाली. पण संभाजीराजांना जहागीर मिळायची होती. मोगलांच्या छावणीत संभाजीराजे 18 जूनला येऊन दाखल झाले. नंतर शिवाजीराजे जयसिंगला म्हणाले, बादशाहकडून अर्जाचे उत्तर येईपर्यंत एवढे मोठे सैन्य स्वस्थ बसून राहण्यात काय अर्थ आहे? आपण जर विजापूरवर मोहीम यशस्वी केली तर आपल्या दोघांच्या सेवेत सार्थक होईल. शिवरायांनी मुत्सद्देगिरी कशी केली त्याचा हा एक उत्तम नमुना. जयसिंगास हे पटले आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या सैन्याची तयारी केली. ठरल्याप्रमाणे जयसिंगाने शिवाजीराजांसह विजापूरवर आपला मोर्चा वळवला. विजापूरचा सरदार इलियास उर्फ शर्जा खान हा 80,000 सैन्य घेऊन विजापुराबाहेर पडला आणि मोगलांवर चालून गेला. निखराचे युद्ध झाले. त्यात सर्जा खान गोळी लागून मृत्यू पावला. मोगलांचे सैन्य विजापूरपासून 5 कोसांवर मारवान या गावी पोहोचले. विजापूरकरांच्या धाडसी आक्रमणामुळे कार्य चालूच ठेवणे कठीण झाले. अशा या स्थितीत विजापूरला वेढा घालून तो यशस्वी करणे त्याला अशक्य वाटले. शिवरायांनी त्यावर उपाय सुचवला. विजापूरच्या सैन्यात फाटाफूट करावी व दंगल घडून आणावी ही राजांची योजना जयसिंगाने आनंदाने मान्य केली. याच योजनेप्रमाणे जानेवारी 1666 मध्ये शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगडावर हल्ला चढवण्याचा हुकूम दिला. पन्हाळगडाकडे जाताना शिवरायांनी फौजेच्या 2 तुकड्या केल्या. एका तुकडीचे नेतृत्व आपल्याकडे घेतले आणि दुसरी तुकडी नेताजी पालकरांच्या स्वाधीन करून त्या दिवसापासून 5व्या दिवशी पन्हाळगडाच्या पायथ्याशी येऊन आम्हास मिळावे, म्हणजे आपण दोघे मिळून पन्हाळ्यावर हल्ला करू असे सांगितले. ठरल्याप्रमाणे राजे विजापूरकरांचा मुलूक बेचिराग करीत 5व्या दिवशी रात्री पन्हाळ्याला पोचले. पण नेताजींचा पत्ता नव्हता. राजांनी आपल्याजवळील 2,000 फौजेंनिशी पन्हाळगडावर चढाई सुरू केली. राजांचे सैन्य गडावर चढू लागले. गडावरील सैन्य एकाएकी सावध झाले. ते राजांच्या सैन्यावर तुटून पडले. कापाकापी सुरू झाली. अकस्मात वरून झालेल्या हल्ल्याने बिथरलेल्या मराठ्यांनी माघार घेतली. जेवढे वाचले तेवढे सैन्य गोळा करून राजे विशाळगडाच्या आश्रयाला गेले. या चकमकीत राजांचे 1,000 माणूस कामी आले. राजांना फार मोठा धक्का बसला. खिन्न मनाने विचार करीत बसले असता नेताजी पालकर समोर येऊन उभा राहिला. आपले न ऐकल्याचे वर्तन नेताजीने केल्याने राजाने त्या सैन्यातून काढून टाकले. विजापूरकरांनी त्याला आपल्या नोकरीत घेऊन 4 लाख होऊन बक्षीस दिले. त्याने लगेच जयसिंगाच्या फौजेची लांडगेतोड सुरू केली. या अगोदर मोगल फौज विजापुराजवळ असता दिलेर खान व जयसिंग यांचे वाकडे येऊन अत्यंत गोंधळ उडाला. नेताजीने आपल्या सैन्याच्या पिछाडीवर सतत हल्ले केल्यामुळे तो त्रास चुकवण्यासाठी जयसिंगाने नेताजीला अंतस्थ रीतीने पत्रे पाठवून आणि बादशाचा हुकूम आणून विजापूरच्या नोकरीतून आपल्या नोकरीत आणले आणि 38,000 ही बक्षीस, 50,000 ही मनसब व खर्चात जहागिरी दिली. विजापूरकरांना कुतुबशहाची मदत होतीच, त्यात शिवाजीराजे जाऊन विजापूरकरास मिळण्याचा संभव नाकारता येत नाही. तेव्हा हे टाळण्यासाठी बादशाने शिवरायांच्या झालेल्या तहाला मान्यता दिली. हुकूम पाठवला की शिवरायांना दरबारात रवाना करण्यात यावे आणि यासाठी दक्षिणच्या खजिन्यातून त्यांना 1 लाख रुपये देण्यात यावे. संकटग्रस्त शिवाजीराजे चिंतेत होते. शाहिस्तेखानाच्या दबावामुळे 3 वर्षांपूर्वी जशी दैना झाली होती तीच बिकट परिस्थिती राजांची झाली. पुण्यातील मुलूक अगोदरच गेला होता. त्याच्या भरीत जयसिंग आल्यावर पुरंदरच्या तहाने किल्ले देखील गमावून बसावे लागले. तळ कोकणातील आदिलशाही मुलूक सोडून द्यावा लागला. पन्हाळ्याची मोहीम फसली. नेताजींसारखा उजवा हात तुटला. सर्व डाव फिसकटले. त्यामुळे राजे खिन्न झाले. सर्व बाजूंनी संकटे आली. इकडे मोगलांचा विजयशाली सेनापती जयसिंगास विजापूरकरांवर विजय मिळवता येईल म्हणून ते चिंतातूर झाले. पण या महाकर्तबगार आणि जबरदस्त महत्वाकांक्षी पुरुषांनी आपापसात एक विचार पक्का केला, तो म्हणजे शिवरायांनी औरंगजेबाच्या भेटीला जावे. राजकारणाची कोंडी शिवरायांनाही असह्य झाली. बादशाला प्रत्यक्ष भेटून सर्व प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्याची राजांनी निश्चय केला. उत्तरेतील मोगल बादशाही प्रदेश समक्ष नजरेखाली घालण्याचा त्यांचा बेत होता. मासाहेबांचा सल्ला राजांनी घेतला.
बादशाकडे जाण्याचा धोका होता, पण आपल्या जन्मजात धाडसी स्वभावानुसार आपल्या नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी नर्मदा ओलांडून उत्तर हिंदुस्थानात पाऊल टाकायचे व धोका पत्करण्याचे धैर्य ठरवले. जयसिंगांनी संरक्षणाची शपथपूर्वक हमी घेतल्यानंतर राजे बादशाच्या भेटीला आग्र्यास जाण्यास तयार झाले. मासाहेबांच्या आधिपत्याखाली राजांनी राहिलेल्या छोट्या स्वराज्याची उत्तम व्यवस्था लावून दिली. मासाहेबांच्या आज्ञेप्रमाणे वागावे असा राजे यांनी हुकूम दिला. प्रधान मोरोपंत पेंगडे, सेनापती प्रतापराव गुजर इत्यादींचे मंत्रिमंडळ नेमण्यात आले. सर्वांनी शिस्तीने व सावधपणाने वागावे अशी आज्ञा राजांनी दिली. जयसिंगाने शिवाजीराजांचा आदर व सत्कार करून त्यांना निरोप दिला व जयसिंगाने विजापूरवर लक्ष केंद्रित केले, पण त्यांना शेवटपर्यंत त्यात काही यश मिळाले नाही.